दाखल मी मोठी कर पण एक नंबर टोला दिला तर टोला कोणाला डायरेक्ट षटकार. अशा पद्धतीने माय बाप्पानो ही सरस्वती कोणाच्याही जिभेवर बसत नाही. पुष्कळ रियाज करतात, पुष्कळ गाण्याचा प्रयत्न करतात, पण अरे बाबा त्याला सुद्धा काही आई वडिलांची पुण्याई नाही का. ही सरस्वती एखाद्याच्या जिभेवर बसली ना तर ती माय बाप्पांनो फार काही पुढे नेते. अरे आम्हालाही काय येत होता, आम्हालाही काय येत नव्हता. भजन करत फिरायचा येड्यासारखा. हे येडी नरबा घरचा काम धंदा सोडून या खाया पिजलेली आहे काय. पण आज अरे तुमचा केम तिकडे धरमपूर तालुका, तिकडे अहवा डांग सगळीकडे साधक आहे. तिच्या भगवंताची कृपा. आम्ही काही केलं नाही तरी आम्ही सांगतो बाबा आम्हाला जमलाच नाही अजून. हा परमार्थ कसा काय ते आम्हाला अजून त्याची वाटच सापडली नाही. आम्हाला 2 ओवे आल्या ना का मी अगदी घरी नाही. सकाळ दुपार संध्याकाळ बाबा करा करा बा करा नाही का. पण माय बाप्पांनो ज्या वरच्या शिखराला गेले ना त्याला त्या सांगताय माझी तारीख लाव जर म्हणजे बळबळ सांगायला बळबळ सांगायची गरज नाही. समाजाने तिथं यायला पाहिजे. हो आज फोनची सुविधा आहे तरी सुद्धा बाबा हे गावकरी मंडळी माझ्या घरी आले. ही गावकरी मंडळी घरी आले सकाराम बाबा सप्त्याचं नियोजन तर फोनवर तरी झाला असता ना. म्हणजे यांचा किती भाव आहे माय बाप्पाने. हा भाव पाहिजे माय बाप्पाने. ज्याचा शुद्ध भाव झाला दुरी नाही देव झाला. मधुकर बाबा बघा काय होतंय. मधुकर बाबा नेहमीच आपली गाठ राहते पण कधी आपण नावाने एक दुसऱ्याला हाक मारत नाही त्याच्यामुळे विसर पडतो. हे सुद्धा बघा ह्या वरच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर ही जोडी आहेच नाही का. शोधून घ्यायचं त्या ठिकाणी. आमचे बळवंत बाबा आपल्या गावचे जवळचे चिकाडीचे. त्या बळवंत बाबाचा एक तुम्हाला अनुभव सांगू का जगन बाबा. ज्या वेळेस 15 वर्षाचा काळ मागचा 15 का 20 वर्ष झाले असतील मोखळूनला मी पंचपदी घेतली आणि हा बळवंत बाबा इथून डोंगरावरून खाली उतरत होता सप्त्याला येत होता. यांनी आवाज ऐकला त्याला असा गाणार बा आमच्या पट्यात आधीपास नाही हे माणसाचं बरं का बाबा. जसा आला ना 4 दिवस आमच्या बरोबर फिरला बोलत नव्हता. मी विचारायचो बाबा तुम्ही कुठले. बाबा मी चिकारीचा बाबा. बघा 4 दिवस आमच्या रात्रभर आमच्या बरोबर फिरले रात्रंदिवस. 4 दिवसानंतर कारण त्यांना ती गायनाची ओढ लागली काय पुढे घातात बा बरोबर. अशा पद्धतीने त्यांनी आता यंदा वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला मागच्या महिन्यामध्ये. त्यांनी एकच सांगला स्वतःच्या गुरुला कार्यक्रम नाही दिला. गुरुला सांगला तुझा पाकिट हवा तुम्ही द्या तयार आहो पण कार्यक्रम तुम्ही नाही करायचा. हो ताते बाबांना त्यांचा प्रसाद त्यांना दिला. त्यांनी कीर्तन माला करायला सांगितलं. त्यांनी सांगितलं सकाराम बाबा सिस्टीम सह तुझ्या गावचीच घेऊन ये. हो गाव नाही त्याला बाबा सिस्टीम वाले पैसे जास्त घेतात. कोणाकी गेलं तरी चालेल पण तुझी सिस्टीम पाहिजे तुझाच कार्यक्रम काय. सर्व लमाजमा आणून त्या ठिकाणी कार्यक्रम केला माय बाप्पानो. मनाने मोठा पाहिजे हो ऐका नाही करून तो घेतो माय बाप्पानो. असे आमचे मोहन महाराज आणि आपल्या गावचे बाबा या ठिकाणी बघा पूर्ण परिवार त्यांचा वारकरी झालेला आहे. त्यांनी मनामध्ये विचार केला बाबा घरातली सर्व पोरा वारकरी झाले मग आपण राहून काय उपयोग आहे. असा निर्धार पाहिजे मनाचा माय बाप्पानो. अरे हा देह नाशिवंत मला पुत्राचा वादा वरी चर्म घातले करून कीटकांचा वादा.
एक दिवशी हा नाशिवंत देह जाणार आहे. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार. हा देह नाशिवंत आहे. महाराज सांगतात आपल्याला वाटतं मी 100 वर्ष जगीन आणि पण इथं महाराज सांगतात अल्पायुष्य मानव देह शेत गणिले ते अर्धारात्र खाय मध्ये पालतो पिडा रोग छे काय भजनासी उडले ते पाहेगा राम नाम स्मरा. बा या देहाचा काही भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ नहीं देती किसी का. नाही का हे शरीर शेवटपर्यंत साथ देईल असं सांगता येत नाही. हो आपण झोपलोय ना माय बापानो हे उठवायचं का नाही हे सुद्धा त्याच्या हातामध्ये आहे. चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवते नाही का ही सत्ता त्याच्याकडे आहे. महाराज सांगतात या ठिकाणी दोघंही एका ठिकाणी तळाला कधी उभं राहत आहे का. येईस मी जोडलंय पण नाही ना ते आपल्यातले नाही ना. हो मला सुद्धा वाटतं का बा हे इथं जाऊन दे त्यांनी वारकरी व्हायला पाहिजे ना. अजून किती एक विचार होतात. हो एक तुम्हाला सांगू का ज्या वेळेस रामायणामध्ये विषय लागला म्हणून सांगतो की दशरथ राजाच्या जनक राजाच्या ह्या उर्मिला सुतकीर्ती आणि मांडवी सीतामाई चारीच्या चारी दिल्या बरं का बाबा. काय चारीच्या चारी मुली कोणाला दिल्या दशरथ राजाच्या राम भरत शत्रुघ्न काय चारी भावांना दिलं. चारींचं लग्न झालं त्यावेळेस लग्नामध्ये माय बाप्पांनो जे लग्नाबरोबर जे आंदण देतात ना आंदण आपल्या भाषेमध्ये पूर्वी काय द्यायचे गाय द्यायची बरोबर ना बाबा. मुलगी दिली म्हणजे गाय द्यायचे का द्यायचे की माझ्या मुलीची जर गरिबी असेल ना तर उदरनिर्वाह दुधावर तरी चालेल. हो. जनक राजाने 4 हत्ती दिलेले होते. ते हत्ती दिलेले होते तर ते हत्ती ज्या वेळेस दशरथ राजाकडे आले ना त्यावेळेस दशरथ राजाचे जे सेवेकरी होते ते त्यांना चारा पाणी करत होते. पण ते हत्ती ना माय बाप्पानो चारा खात नाही पाणी पित नाही. दशरथ राजाला वाटलं अरे बापरे हे हत्याला काय करायचा आजारी तर पडले नसतील काय. पूर्वीचा काळ रामायणामध्ये दशरथ राजाने जनक राजांना फोन केला. फोन नव्हता बरंच पाठवला. आता फोन झालाय पण एक हाताचे भाषण नाही का. काय रे दाजी हाती तर अजिबात चारा खात नाही पाणी पित नाही. जनक राजाने सांगितलं दाजी ते चारा खाणार नाही पाणी पिणार नाही का ते सासरवाडी म्हणून दिलेले आहे ना. पण जोपर्यंत हत्ती जगतील ना तोपर्यंत ते हत्याला पाणी आणि चारा सुद्धा मीच बघते. किती उदार मनात हे असेल. जनक राजा बारीक होता का असा येईचा भाव पाहिजे. येईचा असा भाव पाहिजे तर येई तर मोठा तो चोत द्या काय का माय बाप्पानो अरे असा जोडावा विठाला